नमस्कार मंडळी, स्नेहरंग यूट्यूब चॅनेलमध्ये मी स्नेहा पराडकर तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. आजची आपली रेसिपी असणार आहे चिकन दो प्याजा, ढाबा स्टाईल. म्हणजे आपण जसं बाहेर मिळते आपल्याला, तर त्या पद्धतीने मी करून दाखवणार आणि अगदी सोप्या पद्धतीने आहे. तर प्रथम आपण हे चिकन घेतले, मी पाव किलो आहे. आपण ह्याला मॅरिनेशन करून ठेवायचे. सगळ्यात प्रथम आपण दही घेतोय. आपण एक छोटी वाटी दही घेतले. आपण मॅरिनेशन आधी करून घेणार आहोत. दही आपल्या आवडीनुसार कमी जास्त कसंही करू शकतो. ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालतोय. ही आहे लाल काश्मीरी मिरची पावडर. ही आपण 2 चमचे घालूया. तिखट नसते, फक्त रंग येणार. एक एक जिन्नस आपण घालत जाऊया. आता 1 पाव चमचा आपण हळद घालतोय. ही आहे धणा जिरा पावडर. ही पण आपण 1 चमचा घालूया. भाजून घेतलेले असतात धणा आणि जिरा आणि मग वाटून घ्यायचं. हा 1 चमचा आपण गरम मसाला घालतोय. छोटे चमचे आहेत माझ्याकडे, तर त्या अंदाजाने आपण घ्यायचं आणि सगळं आधी व्यवस्थित बीट करून घ्यायचं, जेणेकरून सर्व एकत्र होतं. मग नेहमी वाटप करून चिकन बनवताना कधी कधी कंटाळा येतो. मग अशा पद्धतीचा एक शॉर्टकट केला तर सगळ्यांना आवडतं, पण एक वेगळी चव पण मिळते. आपण थोडंसं मीठ घालूया चवीनुसार. एक अर्धा चमचा आपण मीठ घालतोय. आता हे चिकन आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. पाव किलो आहे. करी कट म्हणतात ह्याला. म्हणजे आपल्याला हवे तसे तुकडे मिळतात, फक्त बोनलेसच घ्यायची गरज नाहीये. हे सर्व आपण आता एकत्र ह्याला लावून घेऊया. याच्यासाठी कांदा भरपूर लागतो. कांदे वगैरे कापेपर्यंत आपलं हे सगळं मस्त मॅरिनेशन होईल आणि लगेचच आपण मग रेसिपीला सुरुवात करूया. आपण एक पॅन ठेवलाय आणि चिकन आपण ह्याच्यावर फक्त वाफवून घेणार आहोत, म्हणजे मंद गॅसवर. काही जण ग्रेव्ही बनवून पण करतात, पण आपण ह्याच्यामध्ये थोडंसं ते शिजवून घेणार आहोत आणि पुन्हा जी ग्रेव्ही बनवणार त्यात नंतर मग ते सोडून द्यायचं. 1 चमचा आपण साजूक तूप घालतोय. बटर घातलं तरी चालेल, चवीमध्ये खूप फरक पडतो. हे जे मॅरिनेशन केलेलं चिकन आहे हे आपण आता ह्याच्यात सोडूया. आता हे मंद गॅसवर आपण हे शिजत ठेवून देऊया. चिकन शिजायला वेळ लागत नाही, एक 10-15 मिनिटात शिजून जातं. तोपर्यंत आपण त्याचा मसाला बनवून घेऊया एका बाजूला. आपण पुन्हा एकदा दुसरी कढई ठेवलेली आहे. यात पण आपण 2 छोटे चमचे तेल घालतोय आणि पुन्हा यात आपण गाईचं तूप पण घालणार आहोत. साजूक तूप किंवा बटरचा वापर केला तरी चालेल, नसेल आवडत तर नका घालू तूप. आता हे आहे सर्व फोडणीचं साहित्य. ह्यात आपण जिरं घेतलंय, एक चक्री फूल आहे छोटंसं, मोठी वेलची, छोटी वेलची, लवंग आहेत, एक छोटा दालचिनीचा तुकडा आहे, हिंग आहे आणि एक तमालपत्र आहे. आपण हे सर्व फोडणीत घालून देऊया. अगदी नवीन शिकणारे सुद्धा ही रेसिपी आहे सहज करू शकतील अशी आहे. फोडणी छान हे झाली की हा पातळ एकदम असा कांदा आपण कापून घेतलेला आहे. जवळजवळ 4 कांदे कापलेले आहेत मी आणि ते आपण असे फोडणी घालूया. आपण बिर्याणीला जसा बरिस्ता बनवतो लालसर रंगाचा, तर त्या पद्धतीने हा कांदा आपल्याला परतून काढायचा आहे.
एका बाजूला आपलं चिकन पण शिजतं, इतका सुंदर वास येतोय. कांदा एकदम असा लालसर झालेला आहे, मस्त शिजला गेला आहे. आणि आता आपण पुन्हा याच्यामध्ये मसाले घालायला सुरुवात करूया. हे आहे 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, 1 चमचा गरम मसाला आहे, ही धणा जिरा पावडर आहे 1 चमचा, थोडीशी पाव चमचा हळद घालूया आपण. आणि पुन्हा एकदा आपण लाल काश्मीरी मिरची पावडर घालतोय. जो घरात कुठला मसाला असेल तो वापरला तरी चालेल. आता हे छान असं मस्त परतून काढायचंय. आपलं चिकन एका बाजूला शिजतंय. थोडस आपण पाणी घालूया. चिकनला पाणी सुटलंय, त्याच्यामुळे जास्त पाण्याचा वापर करायचा नाहीये. आता सगळ्यात महत्वाची म्हणजे ही टोमॅटोची पेस्ट आपण बनवली. 4 टोमॅटो आपण मिक्सरला एकदम वाटून घेतलेत. इतका हा सुंदर मसाला तयार झालेला आहे. आपला हा मसाला तयार झालेला आहे. आपण त्यात पण थोडंसं मीठ घालूया. चिकन मध्ये आपण मीठ घातलेलंच आहे. 1 पाव चमचा मीठ घालते. अक्षरशः ही ग्रेव्ही होईपर्यंत, मसाला जो बनेपर्यंत आपलं चिकन बघा किती सुंदर झालेलं आहे. आता फक्त आपण त्या ग्रेव्ही मध्ये हे चिकन असं नुसतं सुद्धा खाऊ शकता, इतकं सुंदर झालेलं आहे. फक्त आपण ह्याच्यात आता, आणि हे पातळ करायचं नाही. पुन्हा एकदा मी तवा असाच ठेवते. चिकन आपण ह्याच्यात घालून घेतलंय. आता दो प्याजा म्हणजे ह्याला कांद्याचा पुन्हा एकदा आपल्याला एक प्रयोग करायचा आहे. हे पण थोडं वाफेवर आपण शिजत तसंच ठेवूया. तोपर्यंत हा जो मसाल्याचा तवा आहे ह्याच्यात थोडंसं आपण तेल घालणार आहोत. अगदी 1 चमचा. 2 मिरच्या घालते याच्यामध्ये. आता हा मसाला तर याच्यामध्ये आहे. यात आपल्याला हा कांदा असा आपण डाईस म्हणतात ह्याला, असा कापून घेतलाय चौकोनी. आणि काही टोमॅटोचे तुकडे आहेत. हे आपण याच्यावर फक्त परतून काढणार आहोत मसाल्यावर. फास्ट गॅस करते आणि ह्याच्यावर त्या मसाल्यावर हे छानपैकी परतून घ्यायचं आपल्याला. आपण आता धाबा स्टाईल म्हणतो, पण माझी आजी जेव्हा मटण किंवा चिकन बनवायची तर त्याच्यामध्ये ती छोटे छोटे जे कांदे मिळतात तर ते अख्खे टाकायची. तर आत्ता कळतंय की हॉटेलमध्ये ह्या रेसिप्या सुरू झालेल्या आहेत आणि ह्या जुन्याच आहेत, पण आपल्याला ह्या माहीत नव्हत्या आणि आपण अगदी आवडीने अगदी त्याचा आस्वाद घेतो. पण ह्या आपल्या अगदी पूर्वीपासून आलेल्या पद्धती आहेत ह्या, की अख्ख्या मिरच्या, मोठे बटाटे, मोठे म्हणजे असे छोटे छोटे बटाटे असतात ना, तर ते बटाटे किंवा कांदे अख्खे असं ते मटणात घालायची. तर छान आपण ह्या तेलावर परतून काढले आणि हे आता गॅस बंद करूया. आता हे सर्व आपण चिकन मध्ये मिक्स करूया. आता फक्त आपल्याला बघाल तुम्ही इतकं सुंदर दिसतंय आणि फक्त 15 ते 20 मिनिटं लागली मला हे बनवायला. अजिबात वेळ लागला नाहीये. यावर आता आपण भरपूर कोथिंबीर आणि थोडीशी कसुरी मेथी घालणार आहोत. ही आहे कसुरी मेथी. ह्याच्याबरोबर आपण चपाती करणार आहोत, अगदी घरचा बेत असतो तसं.
बघाल तुम्ही आपली चिकन दो प्याजा रेसिपी तयार झालेली आहे. आपण सोबत चपाती केलेली आहे, सॅलड आहे. अजून काय हवंय? आणि याच्या आधी मी पनीर दो प्याजा सुद्धा दाखवली आहे की शाकाहारी लोकांसाठी नक्कीच त्याचा पण उपयोग होईल. तर नक्कीच रेसिपी करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.